हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या छोटीशा व्हिडिओमध्ये, तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षा नलावडे। तर आजचा व्हिडिओ खूप रँडमली आहे, डेली ब्लॉग आहे। आज आई भाऊनं म्हणजे सासू सासऱ्यांना जेवायला आई गावावरनं आलेत ना, तर मग म्हणले काहीतरी स्पेशल बनवावं। तर आई भाऊ जिथे असतात ना तिथे आमची चिल्लर पार्टी एका साईडला असते। तर म्हणले की आज पनीर टिक्का बनवते, सांबर केलेला, पनीर टिक्का बनवते नाही बनवून झालेला तर ही व्हिडिओ पोहोचेपर्यंत। तर पनीर टिक्का, सांबर, पापड, खीर, भात आणि मी पुऱ्या करणार होते पण आई म्हणलं की खोकला आलाय पोरांना पण, तर मग ते स्किप करून मी चपात्या केल्या। तर आईना पनीरची भाजी आवडत नाही तर मग वहिनीने गाट्या केलेल्या, गाट्या म्हणजेच गरगाट, तर मग गरगाट आणि भाकरी आईने गेली। तर चला पाहूया पुढील प्रमाणे। तर आज करते मी पनीर टिक्का, कारण की आई भाऊ जेवायला येत आहेत। सो आपला मसाला वगैरे झालाय, फक्त आता हे मॅरिनेट करून ठेवते मी, त्याच्यानंतर मग करेल। तर इथे सांबर लावलंय, तर सांबरचं पाणी आलेलं आहे। तर इथे आमचा आदूराजा आलेला आहे, बघू इकडे, चल इथे इथे, व्हेरी गुड बॉय। अनु दीदी, तू अभ्यास केला? खरं का? सिरियसली? टसू, ए बाबा, तू अभ्यास केला? अभ्यास केला होता मुझे राजा बेटा ने? काय झालं अनु? आता कसं वाटतंय? तर इथे आपली ग्रेव्ही तयार आहे, आपली ग्रेव्ही तयार आहे। आणि इथे मी पनीर थोडंसं वाफायला म्हणजे एक शिटी दिली। आता हे तव्यामध्ये फ्राय करून लावायचं। ह्याच्या आधी ही टेक्निक मला पण माहिती नव्हती, तर तुम्हाला देखील सांगते। चिकन किंवा पनीर, जर पनीर टिक्का करायचं असेल आणि चिकन फ्राय करायचं असेल तर असं करायचं, मॅरिनेट करून ना एक शिटी द्यायची, जेणेकरून सगळं मसाला व्यवस्थित प्रकारे लागला जाईल। आणि मग आपला बटर टाकून पॅनमध्ये छान फ्राय करून घ्यायचं। ग्रेव्हीचा गॅस थोडा वेळ बंद केले, तर इथे तोपर्यंत हे ठेवले कोळसा। तर आता कोळसा काय करते मी दाखवते। तर गॅस थोडा मेसी झालाय, पण हे लक्ष नका देऊ, स्वयंपाक करताना होतंच थोडंफार तेल इकडचं तिकडं उडतंच। तर चला, तर अशा प्रकारे एक प्लेट घेतली, खाली ही मसाल्याचीच प्लेट आहे, त्याच्यावरती आपले जे पनीर जे आपण मिक्सरला हे केलेलं ना ते ठेवले आणि त्याच्यावर वाटी ठेवली। आता हे काय करते मी 2 मिनिटं दाखवते। ते असं ठेवलंय, वरून झाकण लावून घेतले। तर इथे आता मी 2 टेबलस्पून बटर टाकून घेते आपल्या ग्रेव्ही मध्ये। हमारे आदमी था जिसने हमें अभी कुछ देर पहले ही रास्ता बताया था। पापा गुस्से में गाड़ी से बाहर निकले। उस आदमी ने पापा भाजी कशी झाले? खरंच कशी झाली भाजी? ये रास्ता तो पहाड़ी गांव की तरफ जाता है। अनु बेटा तुला आवडली? यूटर्न ले लीजिए। अरे हा, मी तिथे हे ठेवलंय ना। तर इथून पुढे दुसऱ्या दिवशी, तर इथे मला 7:45ला मी कॉल केला व्हॅनवाल्याला, जसं मी डेलीप्रमाणे करते। तर व्हॅनवाल्याने फोन उचलला नाही म्हणण्यापेक्षा फोन स्विच ऑफ लागला, मला वाटलं चुकून लागला असेल। त्याच्यानंतर मी 8 वाजेपर्यंत म्हणजे 7:45 ते 8 वाजेपर्यंत माझे 50 फोन गेले। त्यांनी त्याचा फोन स्विच ऑफ होता, भरपूर पॅरेंट्सने फोन केले, फोन स्विच ऑफ होता। शेवटी ऑप्शन नसताना मी चौकात आले आणि नंतर अक्षतांनी त्याला सोडलं, म्हणजे माझ्या साईची वाईफ। तर मग त्याने ती आमचा बारका पण आर्मी स्कूलमध्येच आहे, ते दोघं एकसाथच जातात, तर मग तिने 4 व्हीलरमधनं तिने पटकन जाऊन सोडलं। तर इथे मग मी फुलं घ्यायला आलेले। तर मुद्दा हा नाही आहे, तर मुद्दा असा आहे की
तर मुद्दा असा आहे की सकाळी 7:45 वाजल्यापासून मी व्हॅनवाल्याला फोन करते आहे. खूपदा फोन केल्याच्या नंतर त्याचा फोन स्विच ऑफ लागतो आहे. कंटिन्यू फोन स्विच ऑफ लागतो आहे. 8:30पर्यंत जेव्हा आर्यन अक्षदासोबत स्कूलला गेल्याच्या नंतर पण मी 8:30, 9, 10 अख्खा दिवस मी कॉल केला, स्विच ऑफच लागत होता. शेवटी मग मला कुठेतरी क्लिक झालं की कुठेतरी पाणी मुरतंय म्हणले, चुकतंय काहीतरी, नक्की चुकतंय. मग मी भरपूर ठिकाणी इकडनं तिकडनं त्याच्या वाईफचा नंबर शोधून काढला, तरी पण त्यांचाही फोन बंद होता. मग इकडनं तिकडनं चौकशी करून मग समजलं की हा माणूस कुठेतरी गाडी घेऊन गायब झाला आहे. आता तो कुठे गेला काय गेला माहिती नाही आम्हाला. त्याच्यानंतर मग एक तर मी 2-3 महिन्याचे पैसे जास्त भरलेले, 3 महिन्याचे. कारण की तर तुम्ही म्हणाल की मग तू 3 महिन्याचे एक्स्ट्रा पैसे का भरले, तर माझीही श्रुती होती व्हॅनमध्ये 7 वर्ष व्हॅनमध्ये आणि आता देखील आहे. पण जेव्हा ते रक्षक चौकामध्ये आर्मी स्कूलला जायची, आता खडकीला मी टाकलं आहे, तेव्हा ती 7 वर्ष एका व्हॅनमध्ये जायची. पण त्यांनी कधी असं ॲडव्हान्स म्हणून एवढे पैसे 2 महिने एक्स्ट्रा मागितले नव्हते, पण ह्याने मागितले. मी त्या गोष्टीवरती निषेध पण केला की असं नाही म्हणलो, असं कोण पैसे नाही मागत. पण ऑप्शन काय होतं माहिती आहे का, की सध्या त्या टायमाला मला ना आर्यनसाठी व्हॅन, रिक्षा काहीच भेटत नव्हती. आणि ह्या गोष्टीचा त्यांनी माझ्या म्हणतात ना की आपल्याला एखाद्या गोष्टीला खूप म्हणजे गरज असते, त्या गरजेचा फायदा घेतला त्याने. की त्याला माहिती आहे की व्हॅन भेटत नाही ह्यांना आता मागितलं हे देतील. मी नाही म्हणताना पण माझ्याकडे ऑप्शन नसताना मी पैसे दिले. म्हणले ठीक आहे जाऊ द्या, आता म्हटलं आपल्याकडे ऑप्शन काहीच नाही. एक तर व्हॅन नव्हती भेटत, रिक्षा नव्हती भेटत. मी दिले पैसे आणि त्यात 5-6 दिवस फक्त तो व्हॅनमध्ये गेला आणि हा डायरेक्टली गायब झाला. ठीक आहे, काही असेल, तुम्ही आजारी असाल, व्हॅनवाले ड्रायव्हर काय माणूसच आहेत ना, कधी काही प्रॉब्लेम होऊ शकतं. पण तुम्ही एक कॉल करून आम्हाला सांगायला पाहिजे ना बाबा असं असं झालं आहे म्हणून. पण तुम्ही नाही ते केलं. आणि आज सकाळी मला घेते म्हणजे 2 दिवसांनी, आता हा व्हिडिओ मी पहिल्या सोमवारी काढलेला आहे, त्याच्यानंतर मग आज आहे बुधवार. तर आज मला सकाळी त्यांचा फोन येतो, म्हणतात त्यांचा ॲक्सिडेंट झालेला. सो ॲक्सिडेंट झालेलं हे, मग तुम्ही लगेच 2 दिवसांनी परत मुलांना न्यायला कसं काय रिकवर झालात. हा पण एक मुद्दा आहे ना की तुम्ही लगेच रिकवर कसं काय होऊ शकता. मग सोमवारी जर तुमचा ॲक्सिडेंट झाला, आज मंगळवार आणि बुधवारी तुम्ही लगेच रिकवर होऊच कसं शकता. आणि ठीक आहे, ॲक्सिडेंट झाला तर 2 दिवस मोबाईल बंद ठेवायची गरज काय होती. मोबाईल तुमचा तुटला असेल, फुटला असेल तर सिम कार्ड काढून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कमसे कम चालू ठेवायला पाहिजे होतं. आमचे नंबर नव्हते तुमच्याकडे, पण आम्ही तर कंटिन्यू ट्राय करत होतो ना. कुणाचा तरी एकाचा नंबर लागला असता ना. ठीक आहे, आता बघू ह्या गोष्टीवरती. आता मला विचार करायचा आहे की कंटिन्यू करायचं का इथं स्टॉप करायचं म्हणून. तर इथे आपली पूजा, मी घरी आल्याच्या नंतर सामान वगैरे घेऊन आले, त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि मग म्हणले आता इथे पूजा करावी. तर आता इथे पूजेला मी सुरुवात केलेली आहे. तर मी ना एकच गोष्ट तुम्हाला सांगेल की खरंच मी एक चूक केली की मी श्रुतीच्या टायमाला ही चूक नव्हती केली. मी नंबर वगैरे ID कार्ड वापस आधार कार्डचा सगळे फोटोज घेतलेले, पण ह्यावेळेस मी नाही घेतले आणि त्यामुळंच माझं चुकलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे एक्स्ट्रा पैसे भरले ते पण म्हणजे मीच भरले नाही, अजून माझ्यासोबत 2-3 पण भरले. कारण की त्याने म्हणजे फोर्स करून दिवसांना 3-3, 4-4 वेळेला कॉल करून अजून व्हॅन नाही चाली तरी तू पैसे मागतोयस. हां कशासाठी, हां एवढे पैसे दे करायला लागला आहे. पण ठीक आहे चला जाऊ द्या मग, कारण की मला गरज होती, रिक्षा भेटत नव्हती म्हणून त्या गोष्टीला मी सामोरे जाऊन मी पैसे दिले. पण त्या गोष्टीचा त्याने चुकीचा फायदा घेतला. ठीक आहे जाऊ द्या, आता जे म्हणतात ना होतं ते कोणी थांबू नाही शकत. आता माझ्यावरती आहे की मी रिक्षा किंवा ते व्हॅन कंटिन्यू करू किंवा नाही. तर बघू आता काय होतं ते. तर इथे आपली पूजा झालेली आहे. तर म्हणले एकदा धूप वगैरे लावून घ्यावं. जोपर्यंत धूप घरामध्ये लागत नाही ना तोपर्यंत असं फ्रेश आणि असं पॉझिटिव्हिटी वाटतच नाही. तर इथे आता पटकन आवरून आर्यनचा येण्याचा टाईम होणार होता म्हणून पटापट आवरलं. तर इथे मी आता आर्यनला घ्यायला आलेले. ये इकडं. काय हवं तुला? तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.
तर व्हिडिओ कसा वाटला आजचा, तर व्हिडिओ छोटाच होता, तर जे आहे ते दाखवलं, कारण की डेली ब्लॉग आहे आपला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि बिलकुल पण ह्याच्या पुढचे पण व्हिडिओ स्किप करू नका. आता भरपूर मला असं वाटते थोडंसं आपला जो ग्राफ आहे तो खाली चाललाय, पण ठीक आहे, काही माझ्याच कडनं लेट येत आहेत व्हिडिओ. तर ठीक आहे, चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.